युनेस्कोचा एक नवीन अहवाल आलाय. महाराष्ट्रातल्या तब्बल 40 बोलीभाषांचा गळा आवळला जातोय असा हा अहवाल सांगतोय. पण हे असं का होते? कोणीतरी मुद्दाम येऊन या भाषा संपवते का? की आपण स्वतःच नकळत या हत्येमध्ये सामील आहोत? तुम्ही कधी एखाद्या लहान मुलाला शाळेच्या पहिल्या दिवशी पाहिले? त्याच्या डोळ्यातलं ते कुतूहल, थोडी भीती. आता असा विचार करा की ते मूल घरी आपल्या आई-वडिलांशी वारली किंवा गोंडी किंवा कातकरी भाषेत बोलतं. त्याला जगातल्या सगळ्या गोष्टी त्याच भाषेत माहिती आहेत. पण तो जेव्हा शाळेत पाऊल टाकतो, त्याला सांगितलं जातं, की "तू घरी जे बोलतोस ते अशुद्ध आहे. ती बोली आहे. तुला प्रमाण भाषेत बोलावं लागेल." युनेस्को म्हणतंय, की महाराष्ट्रातली 44% मुलं अशा भाषेच्या विसंगतीचा सामना करत आहेत. म्हणजे घरातली भाषा वेगळी आणि शाळेतली भाषा वेगळी. ज्या वयात मुलाला नवनवीन संकल्पना शिकायच्या असतात, त्या वयात त्याला फक्त भाषा समजून घेण्यासाठी आपली निम्मी शक्ती खर्च करावी लागते. जेव्हा एखादी भाषा मरते, तेव्हा फक्त शब्द मरत नाहीत, त्या भाषेसोबत त्या मातीतलं औषधाचं ज्ञान, ताऱ्यांची नावं, झाडांची वैशिष्ट्य आणि हजारो वर्षाचा इतिहास मरतो. महाराष्ट्रातली निहाली नावाची एक भाषा आहे. बुलढाणा परिसरात बोलली जाते. ही भाषा जगातल्या इतर कोणत्याही भाषाकुळाशी जुळत नाही. ही एक आयसोलेट भाषा आहे. पण आज ही भाषा बोलणारे फक्त 2-2.5 हजार लोक उरलेले आहेत. जर हे लोक उद्या बोलणं थांबले, तर मानव वंशाचा एक खूप मोठा आणि रहस्यमयी दुवा कायमचा निखळणार आहे. युनेस्कोने भाषांच्या धोक्याची एक पट्टी तयार केली आहे. त्यात आपली अनेक भाषा असुरक्षित वरून थेट लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. आता प्रश्न असा येतो, की हे असं का होते? याचं पहिलं कारण म्हणजे आपली आर्थिक ओढ. तरुण पिढीला वाटतं, की जर मी माझ्या बोलीत बोललो, तर मला कोणी नोकरी देणार नाही. माझं लग्न जमणार नाही. लोक मला हसतील. दुसरी गोष्ट म्हणजे शहरीकरण. पोटापाण्यासाठी गाव सोडावं लागतं. शहरात आल्यावर त्या समूहाची भाषा विरघळून जाते. तो वारली असो वा कोरकू. शहरात आल्यावर तो हिंदी किंवा तुटक्या-फुटक्या प्रमाण भाषेत बोलायला लागतो. त्याच्या पुढच्या पिढीला तर आपल्या मूळ भाषेचा गंधही राहत नाही. डॉक्टर गणेश देवी यांनी या विषयावर खूप मोठं काम केलंय. त्यांनी जेव्हा भारताचा भाषिक सर्व्हे केला, तेव्हा एक धक्कादायक गोष्ट समोर आली. 1971च्या जनगणनेत ज्या भाषा 10,000पेक्षा कमी लोक बोलतात, त्यांना सरकारी यादीतून काढून टाकण्यात आलं होतं. म्हणजे सरकारी कागदावर त्या भाषा अस्तित्वातच नाहीत. ज्याची नोंदच नाही, त्याच्या जतनासाठी सरकार पैसे तरी का खर्च करेल? आपण आज मराठीला अभिजात दर्जा मिळाला म्हणून जल्लोष करतो. करायलाच हवा. तो आपला हक्क आहे. पण त्याच मराठीच्या पोटात वाढणाऱ्या या 40 बोलीभाषा जर आज मरत असतील, तर त्या अभिजात दर्जाला काय अर्थ उरतो?